हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। नमः ओम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण। भक्तिशास्त्रीच्या या धड्यामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत लेसन क्रमांक 53 भगवद्गीता अध्याय 13 श्लोक संख्या 20 ते 26। तर 20 ते 26 हा टॉपिक प्रकृती पुरुष आणि त्यांच्यापासून झालेली निर्मिती याबद्दल चर्चा करतो। तर क्लोज बुक एक्झाम तयारी प्रश्न क्रमांक या धड्यामध्ये काही नाहीये, या धड्यात काही उपमा पण नाहीयेत, पण पाठांतराचे श्लोक मात्र आहेत। 22वा आणि 23वा श्लोक हे आपल्याला पाठ करायचे आहे। तर 13व्या अध्यायातला 22 आणि 13व्या अध्यायातला 23 हे दोन्ही श्लोक तुम्ही पाठ करायचे पूर्ण संस्कृतमध्ये, आणि त्याचं भाषांतर जे प्रभुपादांनी दिलेलं आहे तेही आपण पाठ करायचं आहे। त्यानंतर आपण या श्लोकाला सुरुवात करूया। धड्यातील 20वा श्लोक आपण घेणार आहे। प्रकृतीं पुरुषं चैव विद्यनाधि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान। भौतिक प्रकृती आणि जीव हे दोघेही अनादि असल्याचे जाण, त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात। या ठिकाणी आपण पाहूया की महत्वाचा मुद्दा असा आहे इथे की जीव आणि भौतिक प्रकृती हे दोघेही नित्य आहे। अर्थात सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वीही ते अस्तित्वात होते। आणि मुद्दा दुसरा, त्रिगुणांच्या द्वारे उत्पन्न होणारे प्रभाव आणि सारे विकार हे सुद्धा भौतिक प्रकृतीद्वारेच उत्पन्न होतात। पाहूया की शरीर म्हणजे क्षेत्र, जीव आणि परमात्मा या दोन भिन्न शरीरांचे ज्ञाता यांच्यातला फरक काय। आता या ठिकाणी शरीर हे कार्यक्षेत्र आहे आणि ते भौतिक पदार्थांपासून बनलेलं आहे। देह धारण केलेला आणि देहाच्या कार्याचा उपभोग घेणारा जीव म्हणजे पुरुष होय। जीव आणि परमात्मा या भगवंतांच्या दोन भिन्न अभिव्यक्ती आहेत। जीव म्हणजे भगवंतांची शक्ती तत्व आहे आणि परमात्मा म्हणजे त्यांचा स्वांश आहे। पुढचा एक मुद्दा येतो भौतिक सृष्टीचं रहस्य। जीव आणि भौतिक प्रकृती दोघेही नित्य आहेत, अर्थात दोघेही सृष्टीच्या उत्पत्ती पूर्वीही अस्तित्वात होते। जीव आणि भौतिक सृष्टी या दोन्ही भगवंतांच्या शक्ती आहेत, परंतु जीव हे पराप्रकृतीतले आहे। हे जगत व्यक्त होण्यापूर्वी जीव आणि भौतिक प्रकृती दोघेही अस्तित्वात होते। भौतिक प्रकृतीचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान महाविष्णूंमध्ये विलय होतो
आणि जेव्हा आवश्यकता असते तेव्हा महत्त्वाच्या माध्यमातून ती प्रकट होते. त्याचप्रमाणे जीव सुद्धा महाविष्णूंमध्येच असतात आणि ते बद्ध असल्या कारणाने ते भगवंतांच्या सेवेपासून विन्मुख असतात. यामुळे त्यांना आध्यात्मिक जगतात प्रवेश दिला जात नाही. परंतु सृष्टीची पुन्हा उत्पत्ती झाल्यानंतर त्यांना भौतिक जगतामध्ये कर्म करून वैकुंठात प्रवेश करण्यासाठी योग्य संधी दिली जाते, शुद्धीकरण केलं जातं. आता भगवंतांचे अंश असणारे जीव हे भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसे येतात? विद्रोही किंवा बंडखोर स्वभावामुळे ते भौतिक प्रकृतीमध्ये बांधले जातात किंवा बद्ध होतात. भगवंतांचे अंश असणारे जीव हे भौतिक संपर्कात कसे येतात या गोष्टीला महत्व नाहीये. तथापि ते भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतात ही गोष्ट माहीत करून घेतली पाहिजे. कधी आले, कसे काय आले ह्याला काही महत्व देण्याची आवश्यकता नाही. ते आता बद्ध झालेले आहेत आणि त्यातनं सुटायचं कसं ह्याला महत्व आहे. आणि भगवंत हे जाणतात. आता शास्त्रामध्ये भगवंत काय सांगतात? शास्त्रामध्ये भगवंत सांगतात की भौतिक प्रकृतीद्वारे जीव मोहित होतात आणि अस्तित्व राखण्यासाठी त्यांना कठोर संघर्ष करावा लागतो. 3 गुणांद्वारे उत्पन्न होणारे प्रभाव, सारे विकार हे भौतिक प्रकृतीद्वारेच उत्पन्न केले जातात. जीवांचे सारे विकार आणि सारी वैविध्यता ही सुद्धा शरीरामुळे प्रकट होते. आत्मतत्वाच्या दृष्टीने तर सारे जीव एकसारखेच असतात. आता आपण पाहू पुढचा श्लोक क्रमांक 21. याच्यामध्ये कार्यकारण कर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. जीवांच्या भौतिक सुखदुःखांना ते स्वतःमुळेच कारण नसून त्यांचं शरीर कारणीभूत असतं. जीवांची निरनिराळ्या प्रकारची शरीरं आणि इंद्रिय ही भौतिक प्रकृतीद्वारे उत्पन्न केली जातात. जेव्हा त्याला निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात तेव्हा तो निरनिराळ्या प्रकारची सुख आणि दुःख उपभोगतो. आता जीवांची निरनिराळ्या प्रकारची शरीरं आणि इंद्रिय ही भौतिक प्रकृतीद्वारा उत्पन्न केली जातात. जीवांच्या 84 लाख भिन्न भिन्न योनी आहेत आणि या सर्व वैविध्यपूर्ण योनी भौतिक प्रकृतीद्वारे निर्माण केल्या जातात. त्या जीवांच्या निरनिराळ्या इंद्रिय सुखांच्या कामनांची इच्छा त्यामुळे निर्माण होतात आणि या प्रकारे कोणत्या ना कोणत्या कारणामध्ये वेगवेगळ्या देहांमध्ये निवास करण्याची इच्छा उत्पन्न होते. आणि निरनिराळ्या प्रकारचे जेव्हा देह जीवात्म्याला प्राप्त होतात तेव्हा तो निरनिराळ्या प्रकारची सुखदुःख उपभोगतो. याच्या भौतिक सुखदुःखांना तो स्वतः कारणीभूत नसून त्याचं शरीर कारणीभूत असतं. त्याच्या मूळ स्थितीमध्ये निसंशय रूपात तो आनंदी असतो. म्हणून तीच ही त्याची स्वरूप स्थिती असते. पण केवळ भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या त्याच्या इच्छेमुळे तो या भौतिक जगतात असतो आणि आध्यात्मिक जगतामध्ये अशा गोष्टीचा प्रश्नच उद्भवत नाही. पण भौतिक जगतामध्ये जीवात्म्याला अतिशय कठीण परिश्रम करावे लागतात. मनुष्याच्या इच्छा आणि त्याच्या कर्मानुसार भौतिक प्रकृती त्याला वेगवेगळ्या प्रकारची राहण्याची स्थानं म्हणजे शरीर प्रदान करते.
निरनिराळ्या प्रकारची शारीरिक सुख प्राप्त करण्यासाठी सर्वजण अतिशय कठीण परिश्रम करत असतात। जीवाला आपल्या भूतकाळातल्या इच्छा आणि कर्मानुसार सुखकारक किंवा दुःखकारक परिस्थिती प्राप्त होते। जीव स्वतःच अशा निवासस्थानाला आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या सुख दुःखास कारणीभूत असतो। एकदा का विशिष्ट प्रकारचा देह प्राप्त झाला की जीव प्रकृतीच्या अधीन होतो, कारण शरीर हे जड पदार्थ असल्यामुळे प्रकृतीच्या नियमानुसार कार्य करते आणि त्यावेळी जीव प्राकृतिक नियम बदलण्या इतपत सामर्थ्यशाली नसतो। त्याचं उदाहरण जर बघायचं झालं, समजा जर एखाद्या जीवाला कुत्र्याचं शरीर प्राप्त झालं तर त्याने कुत्र्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि कुत्रा जो आहार खातो त्याप्रमाणे त्याला आहार प्राप्त होतो। जर एखाद्या जीवाला डुकराचं शरीर प्राप्त झालं तर त्याला डुकराप्रमाणेच विष्ठा खाण्यास आणि डुकराप्रमाणे वागण्यास भाग पाडलं जातं। ह्याच्यावरनं आपण समजू शकतो। परंतु कसं आहे की सर्व परिस्थितीमध्ये परमात्मा हा आत्म्याबरोबर असतोच। मुंडक उपनिषद याच्यामध्ये वर्णन करण्यात आलंय, द्वा सुपर्णा सयुजा सखाया। भगवंत जीवाच्या प्रती इतके कृपाळू असतात की सर्व परिस्थितीमध्ये ते परमात्मा रूपाने त्याला सदैव साथ देतात। आता आपण पाहू पुढचा श्लोक, 22वा श्लोक। 22व्या श्लोकामध्ये काय सांगण्यात आलंय हेही आपण जरा बघून घेऊया। पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोस्य सत् असत्यो निजन्मसु। याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या 3 गुणांचा भोग करीत असल्यामुळे आणि भोग करता करता भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो। भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असं घडतं। याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे आणि वाईट असं शरीर प्राप्त होतं। काही कारण आहेत, ती 3 महत्वाची कारण आहेत। कुठली? की उपभोग घेण्याची इच्छा ही पुरुष आणि प्रकृती यांमधील संबंध किंवा बंध निर्माण करते। 3 गुणांचा संग झाल्यामुळे म्हणजे रज तम सत्व त्याला असं देहांतर करण्यासाठी भाग पाडलं जातं आणि भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या इच्छेमुळे अनिष्ट परिस्थितीमध्ये त्याला राहावं लागतं किंवा त्याला भाग पाडलं जातं। आता जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहांमध्ये कसं स्थानांतर करतो हे जाणून घेण्यासाठी सुद्धा हा श्लोक महत्वाचा आहे। दुसऱ्या अध्यायामध्ये ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे की ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्र बदलतो त्याचप्रमाणे जीव सुद्धा एका देहातून दुसऱ्या देहांमध्ये स्थित्यंतर करतो आणि भौतिक जीवनातील आसक्तीमुळे त्याला निरंतर असं वस्त्र परिवर्तन करावंच लागतं आणि जोपर्यंत तो अनित्य जगताने मोहित झालेला असतो तोपर्यंत सुद्धा त्याला एका देहातून दुसऱ्या देहात, दुसऱ्या देहातून तिसऱ्या देहात स्थित्यंतर करावंच लागतं। भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवायचंय मला, या इच्छामुळे सुद्धा त्याला अनिष्ट परिस्थितीत राहावं लागतं। या भौतिक इच्छांच्या प्रभावामुळे कधी कधी त्याला देवता, मनुष्य, पशु, पक्षी, कीटक, जलचर, संत किंवा ढेकूण या कोणाचाही जन्म मिळतो। आता विविध शरीरांना बंधनकारक घटक कोणते हे आपण पाहू। 3 गुणांचा संग झाल्यामुळे त्याला असं देहांतर करायला लागतं। ते सुरूच राहतं आणि सर्व बाबतीत जीवात्म्याला असं वाटतं की मी परिस्थितीवर मात केलेली आहे, परंतु वास्तविकरित्या तो भौतिक प्रकृतीच्याच अधीन असतो। आता कृष्ण भावना जीवात्म्याला कशी मदत करते? मनुष्याने
3 गुणांच्या पलीकडे जाऊन दिव्यत्वामध्ये तो स्थिर झाला पाहिजे. त्यालाच कृष्ण भावना असं म्हणतात. आणि जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनामय होणार नाही तोपर्यंत त्याची भौतिक भावना त्याला एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, दुसऱ्या शरीरातून तिसऱ्या शरीरात असं देहांतर करण्यासाठी बाध्य करेल, भाग पाडलं जाईल. कारण अनादी काळापासून त्याला भौतिक वासना आहे, हे कारण आहे. तर ही संकल्पना कशी बदलायची? प्रमाणित आणि प्रामाणिक गुरुकडून श्रवण केल्याने हे शक्य होईल. या बाबतीत सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्जुनाचं उदाहरण. कारण त्यांनी भगवान श्रीकृष्णांकडून साक्षात भगवंत विज्ञान जाणून घेतलं. आणि जीवाने जर या प्रकारे जर श्रवण केलं तर भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची अनादी काळापासून चालत आलेली त्याची इच्छा नष्ट होईल. आणि ज्या ज्या प्रमाणात तो प्रभुत्व गाजवण्याची इच्छा कमी 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 करत आणतो त्या त्या प्रमाणात त्याला आध्यात्मिक सुखाचा आनंद प्राप्त व्हायला लागतो. आणि वेदांमध्ये असं म्हटलेलं आहे की भगवंतांच्या सहवासात जसं जसं त्याला ज्ञान प्राप्त होईल तसा तसा तो सच्चिदानंद जीवनाचा आस्वाद घ्यायला सुरुवात करेल. आपण पाहूया पुढचा श्लोक 23वा श्लोक. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे, तो महेश्वर, देखरेख करणारा आणि अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. परमात्म्याचं उदाहरण किंवा त्याचा दाखला इथे देण्यात आलेला आहे. या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे, तो साक्षी, देखरेख करणारा, अनुमती देणारा आणि सर्वश्रेष्ठ भोक्ता आहे. तो परमात्मा म्हणून जाणला जातो. आता अद्वैतवादी देहामध्ये एकच क्षेत्रज्ञ म्हणजे फक्त आत्मा असल्याचं मानतात. म्हणून त्यांना वाटतं आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये मुळीच भेद नाहीये. या समजुतीचं खंडन या ठिकाणी करण्यात आलेलं. जीवाबरोबर सदैव वास करणारा परमात्मा हा मूळ भगवंतांचा प्रतिनिधी आहे. या संदर्भात स्पष्टीकरण देताना भगवंत म्हणतात, प्रत्येक देहामध्ये ते परमात्मा रूपाने स्वतःचं प्रतिनिधित्व करतात. परमात्मा हा सामान्य जीव नाही, तो आत्म्याहून भिन्न आहे. तो पर अर्थात दिव्य आहे. त्याला आत्मा हे नाव नसून परमात्मा असे नाव आहे. जीवात्मा हा विशिष्ट क्षेत्राचा उपभोग घेतो, परंतु परमात्मा एका विशिष्ट क्षेत्राचा उपभोक्ता नसून तो शारीरिक क्रियांचा कर्ताही नसतो. तो साक्षी, देखरेख करणारा, अनुमती देणारा सर्वश्रेष्ठ भोक्ता असतो. परमात्म्याचे हात आणि पाय सर्वत्र पसरलेले असतात. जीव हा भक्त किंवा आश्रित आहे, तर भगवंत भोक्ता किंवा पालनकर्ता आहेत. असंख्य जीव आहेत आणि त्यांच्यामध्ये परमात्मा मित्र म्हणून निवास करतो. तो अलौकिक आहे. आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भिन्नता एकदम स्पष्ट आहे, त्यामध्ये कुठलाही संदेह नाही. आता परमात्म्याच्या आणि जीवात्म्यामध्ये परस्पर संबंध काय आहे? प्रत्येक जीव हा भगवंतांचा नित्य अंश आहे आणि दोघांमध्येही निकटस्थ मित्र म्हणून परस्पर संबंध आहे. भगवंतांची तटस्थ शक्ती म्हणजे भगवंतांची अनुमती नाकारणं आणि प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या प्रयत्नात स्वतंत्रपणे कर्म करण्याची जीवात्म्याची प्रवृत्ती असते आणि त्याच्या या प्रवृत्तीमुळे त्याला भगवंतांची तटस्थ शक्ती असं म्हटलं जातं. जीवाला
आंशिक स्वातंत्र्य असल्यामुळे तो नेहमी आध्यात्मिक ज्योतीचा सहवास नाकारत असतो. या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग हेच त्याच्या बद्ध अवस्थेतील भौतिक संघर्षाचं कारण असतं. भगवंत आध्यात्मिक शक्तीत किंवा भौतिक परमात्मा रूपाने त्याचा मित्र म्हणून त्याच्याबरोबर नेहमी निवास करतात. जीवाला पुन्हा आध्यात्मिक शक्तीमध्ये परत नेण्यासाठी भगवंत सदोदित उत्सुक असतात. म्हणून भगवंत सदैव त्याला हृदयातून आणि बाहेरून दोन्ही मार्गाने उपदेश करत असतात. भगवद्गीतेद्वारे ते बाहेरनं उपदेश करतात आणि अंतरातून जीवाला पटवून देण्याचा ते प्रयत्न करतात की भौतिक प्रकृतीमध्ये त्यांनी केलेलं कर्म हे त्याच्या वास्तविक सुखासाठी कधीही सहाय्यकारी ठरू शकणार नाही. म्हणून ते म्हणतात की तू याचा त्याग कर, माझ्यावर श्रद्धा दृढ कर, तरच तू सुखी होऊ शकशील. म्हणून जो बुद्धिमान मनुष्य आपली श्रद्धा परमात्म्याच्या किंवा भगवंतांच्या ठाई दृढ करतो तो सच्चिदानंद जीवनाकडे प्रगती करू लागतो. आता आपण पाहू पुढचा श्लोक 24वा. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिंच गुणैः सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. या ठिकाणी ज्ञानाचा परिणाम काय आहे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. भौतिक प्रकृती, परमात्मा, जीवात्मा, त्यांचा परस्पर संबंध याविषयीच्या स्पष्ट ज्ञानामुळे मोक्ष प्राप्ती आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये प्रवेश करण्यासाठी मनुष्य किंवा जीवात्मा प्राप्त किंवा पात्र होतो ते किंवा त्याला ह्या गोष्टी प्राप्त होतात. आध्यात्मिक जगतात प्रवेश केल्याने त्याला पुन्हा भौतिक प्रकृतीत परतून यावं लागत नाही. आपण पाहू ज्ञानाचा उद्देश काय आहे. जीव हा भौतिक प्रकृतीमध्ये योगायोगाने पतित झाल्याचे निश्चितपणे जाणणे हाच ज्ञानाचा उद्देश असला पाहिजे. आपलं स्वरूप जीवानी प्रमाणित व्यक्ती, साधू पुरुष आणि आध्यात्मिक गुरु यांच्या सत्संगामध्ये स्वतः प्रयत्न करून आपलं स्वरूप जाणून घेतलं पाहिजे. तसंच त्यांनी भगवंतांनी सांगितलेल्या भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त करून आपल्या आध्यात्मिक चेतनेचं किंवा कृष्ण भावनेचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे. आणि नंतर पुन्हा तो या भौतिक जगतात कधीही परतून येणार नाही हे सुनिश्चित होईल आणि आध्यात्मिक जगतात त्याला सच्चिदानंदमय जीवनाची प्राप्ती होईल ही याची गॅरंटी आहे. आपण पाहूया पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 25. 25व्या श्लोकात सांगण्यात आलेलं आहे, ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. काही जण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे करतात, इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे करतात आणि अन्य काही जण निष्काम कर्माद्वारे करतात. आता परमात्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न 3 प्रकार. काही जण अनुभूती ज्ञानाद्वारे म्हणजे ध्यान करून, काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि काही जण निष्काम कर्माद्वारे जाणण्याचा प्रयत्न करतात. जीवाचे 2 प्रकारे वर्गीकरण करण्यात येईल. म्हणजे आत्मसाक्षात्काराचा शोध हा जर मूळ मुद्दा धरला तर याच्यात जीवात्म्याचं 2 प्रकारे वर्गीकरण करता येतं. तत्वज्ञानी आणि निष्काम कर्मयोगी भगवत भक्त
आणि दुसरे नास्तिक अद्वैतवादी आणि संशयखोर अज्ञातवादी. आता तत्वज्ञानी आणि निष्काम कर्मयोगी भगवत भक्त जे आहेत हे आध्यात्मिक ज्ञानात योग्य प्रकारे स्थित झालेले असतात. आणि बाकीचे जे आहेत म्हणजे नास्तिक, अद्वैतवादी आणि संशयखोर अज्ञेयवादी यांना आध्यात्मिक ज्ञानाचं आकलनही होऊ शकत नाही. आता कशा प्रकारे भगवत भक्तच ज्ञानात योग्य प्रकारे स्थित झालेले असतात? कारण ते जाणतात की भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आध्यात्मिक जगत आणि पुरुषोत्तम भगवान आहे. भगवंत हे परमात्मा रूपामध्ये विस्तार करून जीवांसहित सर्व गोष्टी व्यापून आहेत हे ते जाणतात. आणि सांख्य तत्वज्ञानी या भौतिक जगताचं 24 तत्वांमध्ये पृथक्करण करतात आणि जीवाला 25वे तत्व मानतात. स्वरूपतः जीवात्मा हे भौतिक तत्वांच्या पलीकडे आहे हे जेव्हा ते जाणू शकतात तेव्हा जीवात्म्याच्याही पलीकडे भगवंत आहेत हे ते जाणू शकतात. भगवंत हे 26वे तत्व आहे. याप्रमाणे ते सुद्धा क्रमशः कृष्ण भावनामय भक्तीच्या स्तरापर्यंत येऊ शकतात. निष्काम कर्मयोगी जे निष्काम भावाने कर्म करतात ते सुद्धा आपल्या उद्दिष्टांमध्ये परिपूर्ण असतात. त्यांनाही कृष्ण भावनामय भक्तीच्या स्तराची प्राप्ती करण्याकरता संधी उपलब्ध करून दिली जाते. आता आपण पाहूया पुढचा श्लोक, 26वा श्लोक. अन्ये त्वे मम अजानन्तः श्रुत्वा नेभ्य उपासते तेपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. असे इतरही आहेत जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरीही इतरांकडून परमपुरुषांसंबंधी ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करतात. प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते सुद्धा जन्ममृत्यूचा मार्ग पार करतात. योग्यता या ठिकाणी एलिजिबिलिटी सांगण्यात आलेली आहे. सामान्य मनुष्याची जरी तथाकथित तत्वज्ञानाप्रमाणे योग्यता नसली तरीही अधिकृत व्यक्तींकडून श्रवण केल्यामुळे त्याला भौतिक जीवनाच्या पलीकडे जाण्यास मदत होते आणि त्यामुळे तो स्वगृही म्हणजे भगवत धामात जाण्यास पात्र होतो आणि ही योग्यता त्याला प्राप्त होते. आता हा श्लोक विशेष करून आधुनिक समाजाला लागू होतो, कारण आधुनिक समाजामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा जवळजवळ अभाव आहे. कोणालाही आध्यात्मिक ज्ञान नाही. काही लोक नास्तिकवादी आहेत, काही अज्ञेयवादी आहेत किंवा तत्वज्ञानी असल्याचे प्रतीत होईल, परंतु वस्तुतः त्यांना तत्वज्ञानाचा मुळीच गंध नसतो. पुण्यात्मा साधारण मनुष्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तो पुण्यात्मा असेल तर श्रवणाद्वारे त्याला प्रगती करण्याची सुसंधी प्राप्त होईल. श्रवण हा विधी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आधुनिक जगतामध्ये कृष्ण भावनेचा प्रचार केलेल्या चैतन्य महाप्रभूंनी श्रवण करण्यावर सर्वाधिक जोर दिलेला. कारण जर सामान्य मनुष्याने अधिकारी व्यक्तीकडून केवळ श्रवण केलं तर तो प्रगती करू शकतो. विशेष करून चैतन्य महाप्रभूंच्या सांगण्यानुसार हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या दिव्य ध्वनीचं जर त्यांनी श्रवण केलं तर मनुष्याने आपली स्थिती बदलण्याची मुळीच आवश्यकता नाहीये आणि त्यांनी तर्काने परमसत्य जाणण्याची जी प्रयत्न आहेत ना त्याचा त्याग केला पाहिजे. त्यांनी केवळ हरिनामाचं श्रवण केलं पाहिजे, हरिनामाचं उच्चारण केलं पाहिजे. सारांश आपण पाहूया की ज्यांना भगवत ज्ञान प्राप्त झालंय त्यांचा सेवक बनण्यासाठी मनुष्याने शिकलं पाहिजे. शुद्ध भक्ताचा आश्रय आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचं श्रवण करून त्यांच्या पदचिन्हांचं अनुसरण करण्या इतपत जर तो भाग्यवान असेल तर तो हळूहळू शुद्ध भक्त होऊन उन्नत होऊ शकतो.
विशेष करून या श्लोकामध्ये श्रवणविधीवर जोर दिलेला आहे आणि हे योग्य आहे. लोकांनी काय केलं पाहिजे तर आत्मसाक्षात्कारी व्यक्तींकडून श्रवण करून स्वतःचा लाभ करून घेतला पाहिजे आणि त्या योगे क्रमाक्रमाने सर्व काही जाणण्यासाठी त्यांनी समर्थ बनलं पाहिजे. त्यानंतर निस्संदेहपणे भगवंतांची उपासना त्याच्या हातनं घडणार आहे. हरे कृष्ण. तर या ठिकाणी हा धडा संपन्न झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच. ग्रंथराज श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.